हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही चिकन बिर्याणी बनवणार आहोत. तर मी माझ्या सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवते. हे पहा, माझ्या मिस्टरांनी हा वेगळा कोठा आणलेला आहे. याचा आम्हाला सुक्क बनवायचं आहे. तर चिकन बनवण्यासाठी मी घेतले कांदा, टोमॅटो आणि मिरच्या, ते खोबरं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर होती माझ्याकडे शिल्लक, ती कोथिंबीर घेतली. तर त्याआधी आता मी कांदा आणि टोमॅटो कापून घेते आणि मी हिरव्या मिरच्या आपल्याला उभ्या कापून घ्यायच्यात. तर चिकन धुवायचं आहे. कुकर ठेवलेला आहे. हा खडा मसाला लागणार आहे आपल्याला. तर मी आधी कुकरमध्ये तेल टाकून घेते. मग हे सगळे टोमॅटो, कांदा वगैरे आपल्याला परतून घ्यायचे त्याच्यामध्ये. तर मसाला मी कुठलाही तिखट टाकणार नाही आहे, फक्त हळद आणि एव्हरेस्ट मसाला टाकणार फक्त, कारण टेस्ट वगैरे छान होते. हिरव्या मिरची टाकलेली आहे कारण मुलं जास्त तिखट खात नाही, त्यामुळे मी त्याचं जास्त काळजी घेते. तर त्याआधी आता चिकन धुवून घेते, कारण मी चिकन तसंच प्लेटमध्ये काढून ठेवलं, विकतच नव्हतं. तर आता चिकन धुवून घेते. तर कांदा ते परतून घेऊन सगळं मिक्स करणार आहे. एकदम व्यवस्थित परतून घेतले. तर बिर्याणी बनवण्यासाठी आता हे सगळं रेडी आहे. ते पहा, मी कांदा, लसूण आणि खोबरं हे सगळं परतून घेतले. तिथे टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या टाकल्या, हळद, एव्हरेस्ट मसाला पण टाकला आणि नंतर चिकन टाकून घेतलं. 5 मिनटं त्याला परतून दिलं व्यवस्थित आणि नंतर बिर्याणी बनवायला टाकली. आणि आता जो काही कोठा आणला होता वेगळाच, त्याचं सुक्क बनवण्यासाठी, ते पहा माझी बिर्याणी रेडी आहे. इकडे मी आता ते कोठा शिजवून घेत आहे, कारण मी बिर्याणीला चिकन शिजवून घेत नाही, डायरेक्ट बिर्याणीमध्ये चिकन टाकून देते आणि मसाल्यामध्ये ते थोडंसं फ्राय करते. ते चिकन सुक्क बनवण्यासाठी हे मी कोठा शिजवून घेतला. त्यानंतर कांदा आणि थोडेसे टमाटर कापून त्याच्यामध्ये थोडंसं परतून घेतलं आणि नंतर तो शिजवलेला कोठा त्याच्यात टाकून मस्त छान सुक्क शिजवायला लावलं. त्याचं तेल जास्त झाल्यामुळे मी लगेच तसंच काढून घेतलं. तर चला, कसं वाटतं व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय. भेटू नेक्स्ट